लग्न करतेवेळी निवड प्रक्रियेमध्ये अरेंज मॅरेज किंवा प्रेमविवाह दोन्ही पद्धतीमध्ये तो जोडीदार आवडला असतो म्हणून किंवा आपल्या अपेक्षांमध्ये ती व्यक्ती बसते म्हणून आपण निवडलेलं असतं. मग दोघांनी एकमेकांना निवडलेल्या दोन प्रौढांना एकमेकांसोबत नीट संवाद साधता येत नाही म्हणून, स्वतःच्या भावना व्यक्त करता येत नाहीत म्हणून, दुसऱ्याच्या भावना समजून घेता येत नाहीत म्हणून किंवा इगो असतो म्हणून, इतर नातेवाईकांच्या बाबत एकत्रित सीमा आखता येत नाहीत म्हणून जेव्हा दोघे वाद घालतात, भांडणं करतात, आयुष्याची अत्यंत उमेदीची, ऊर्जेची आणि उत्साहाची वर्ष वाया घालवतात, तेव्हा प्रश्न पडतो, की या दोघांना आपल्या अशा वागण्याची काय किंमत मोजावी लागते हे खरंच कळत नसेल का? दूरदृष्टी किंवा आयुष्याचं मोठं चित्र बघणं ह्या दोघांना जमत नसेल का? दीर्घकालीन परिणामांपेक्षा अल्पकालीन तत्कालिक विजय अधिक महत्वाचा वाटतोय का? म्हणजे समटाईम्स इट इज फाईन टू लूज द बॅटल्स टू विन द वॉर हे जे म्हटलं जातं त्यात तथ्य वाटत नसेल का? आपण ज्या कुटुंबामधून आलो आहोत, त्यापेक्षा दोघांनी मिळून जे नवीन कुटुंब आपल्याला निर्माण करायचं आहे, ते अधिक महत्त्वाचं आहे, हे समजत नसेल का? घटस्फोट हा सोपा पर्याय आहे, की योग्य मार्ग? उद्याचा भाग नक्की बघा.